उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या वतीनं महानगरपालिकेसमोर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महानगरपालिकेमध्ये घुसले। उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात। यातच महानगरपालिकेनं पाणीपट्टीत वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं। यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। मात्र महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले। यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली। महापालिकेनं पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिला आहे। या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते। काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी। अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता। रस्त्यावरचे खड्डेमय रस्ता 5-5 रस्ते MMRDच्या माध्यमातून होत आहेत, परंतु गेल्या 3-3 वर्षापासून तसेच लोक खड्ड्यामधून मरत आहेत। धुळीचं साम्राज्य आहे। लोकांना TBचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात, दम्याचे आजार होत आहेत। या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। शौचालयाची दुरावस्था आहे, घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देता येते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत। एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली। अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरुंकुश सत्ता आहे। चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे। लोकांना काय हवंय ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते। इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जो दुर्भिक्ष आहे दिवसेंदिवस ते वाढणारे, म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं। संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे। कडकडत्या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या स्वैरसूतक या प्रशासनानं होतं। म्हणून आज लोकांनी आक्रोश केला, तुम्ही पाहिलेलं आहे। हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाहीतर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार। प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू। फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असू। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600, म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000। ठीक आहे, 5%, 10%, 20%, 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे, ती रद्द करण्यासाठी सांगितली। NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर।